नमस्कार. अनावश्यक केस व ते काढण्याच्या पद्धती या विषयावरील सत्रात आपले स्वागत आहे. कॉस्मेटॉलॉजीचा विद्यार्थी म्हणून अनावश्यक किंवा अवांछित केसांची ही संकल्पना, केस काढण्याच्या पद्धती आणि त्याचे महत्त्वपूर्ण परिणाम समजावून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि तोटे दोघी समजावून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून क्लायंटच्या पसंतीवर आधारित सर्वोत्तम केस काढण्याच्या पद्धती शिफारस देण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. त्यासाठी क्लायंटच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य द्या. सत्राची उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल: केसांच्या वाढीच्या चक्राचे वर्णन करणे, अनावश्यक केस म्हणजे नक्की काय हे सांगणे, अनावश्यक केस काढून टाकण्याचे फायदे सांगणे आणि अनावश्यक केस काढून टाकण्याच्या विविध पद्धती समजावून सांगणे. केसांच्या वाढीच्या चक्राचे विविध टप्पे. केस त्वचेखाली रक्तवाहिन्यांद्वारे पोषित फॉलिकल्समध्ये वाढतात. प्रत्येक केस वाढ आणि विश्रांतीच्या चक्रातून जातो, ज्यामुळे केसांची लांबी आणि जाडी निश्चित होते. केसांच्या वाढीच्या चक्रात 4 टप्पे असतात: ॲनाजेन, कॅटेजेन, टेलोजेन आणि ॲक्सोजेन. पहिला टप्पा ॲनाजेन टप्पा आहे, जेथे सक्रिय वाढीचा टप्पा 2 ते 7 वर्षे टिकतो आणि केसांची लांबी निर्धारित करते. दुसरा टप्पा कॅटेजेन टप्पा आहे, ज्याला संक्रमणकालीन टप्पा देखील म्हणतात. हे सुमारे 10 दिवस टिकते, जेथे केसांच्या कुपांचे संकोचन आणि अलिप्तता येते. तिसरा टप्पा म्हणजे टेलोजेन फेज, ज्याला विश्रांतीचा टप्पा देखील म्हणतात. हे सुमारे 3 महिने टिकते, जेथे नवीन केसांची वाढ सुरू होते. अंतिम टप्पा म्हणजे एक्सोजेन फेज, ज्याला नवीन केसांचा टप्पा देखील म्हणतात. येथे जुने केस गळतात आणि नवीन केस वाढतात. साधारणपणे दररोज 50 ते 150 केस गळतात. निरोगी केसांच्या वाढीसाठी सकस आहार असणे आवश्यक आहे. खराब आहारामुळे ॲनाजेन टप्प्यावर परिणाम होऊ शकतो. अनावश्यक केस, ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरट्रिकॉसिस म्हणतात, म्हणजे चेहरा, स्तन, पाठ आणि पोट यासह शरीराच्या विविध भागांवर केसांची जास्त वाढ. अनावश्यक केसांची सामान्य कारणे: ताण, लठ्ठपणा, जेनेटिक्स, अतिसंवेदनशील केस फॉलिकल्स, संप्रेरक बदल, काही औषधे. अनावश्यक केसांमुळे बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो आणि घाम आणि काजळीमुळे शरीराला दुर्गंधी येऊ शकते. अवांछित केस काढून टाकल्याने स्वच्छ, आरामदायी आणि स्वच्छ दिसणारी त्वचा राखण्यास मदत होते. अवांछित केस काढून टाकणे एखाद्याचे रूप सुधारण्यास आणि आत्मविश्वास वाढविण्यात मदत करू शकते. केस काढण्याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत: डेपिलेशन आणि एपिलेशन. आता प्रत्येक पद्धतीचा तपशीलवार विचार करूया. केस काढून टाकण्याची तात्पुरती पद्धत आहे, ज्यामध्ये केस फक्त त्वचेच्या वरवरच्या थरातून काढले जातात. निरनिराळ्या प्रकारचे डेपिलेशन समाविष्ट आहे: अब्रेसिव्ह कागद, प्युमिस स्टोन, शेव्हिंग आणि डिपिलेटरी क्रीम. आता यापैकी प्रत्येकाकडे तपशीलवार पाहू. अब्रेसिव्ह कागद. केस काढण्यासाठी अब्रेसिव्ह पेपर त्वचेवर केसांच्या वाढीवर हळूवारपणे घासले जाते. तथापि, यामुळे त्वचा खडबडीत होऊ शकते आणि त्वचेवर पुरळ उठू शकते. प्युमिस स्टोन. प्युमिस स्टोन हा एक सच्छिद्र दगड आहे, जो त्वचेच्या वरवरच्या थरातून हळू प्रक्रियेत केस देखील काढून टाकतो. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी प्युमिस स्टोनचा वापर केला जात नाही. शेव्हिंग. शेव्हिंग केल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरील केस काढता येतात. हे द्रुत, गुळगुळीत दिसणारी त्वचा देते आणि हे हात आणि पायांसाठी योग्य आहे. डेपिलेटरी क्रीम्स.
डेपिलेटरी क्रीम्स ही केस विरघळणारी रसायने आहेत, ज्यामुळे ते पुसले जाऊ शकतात किंवा धुतले जाऊ शकतात. सावधगिरी म्हणून पुढे जाण्यापूर्वी पॅच किंवा ॲलर्जी चाचणी करणे आवश्यक आहे. जरी डेपिलेशनने केस मुळापासून काढले जात नसले, तरी त्याचे खालील फायदे आहेत. 1. सोय. डेपिलेशन ही तुलनेने जलद आणि सोपी प्रक्रिया आहे आणि ती घरी किंवा सलूनमध्ये करता येते. खर्च. केस काढून टाकण्याच्या इतर प्रकारांपेक्षा जसे की लेझर किंवा इलेक्ट्रोलिसिसपेक्षा कमी खर्चिक असते. तात्पुरते परिणाम. केस काढणे सामान्यतः तात्पुरते केस काढण्यात परिणाम करते, जे बहुतेक लोकांसाठी योग्य असू शकते. विविध पर्याय. शेव्हिंग आणि डेपिलेटरी क्रीम्ससह अनेक डेपिलेशन पद्धती उपलब्ध आहेत, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्यासाठी सर्वोत्तम काम करणारी पद्धत निवडता येते. डेपिलेशन ही स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एक लोकप्रिय कॉस्मेटिक प्रक्रिया आहे, परंतु खालील तोटे देखील आहेत. जसे रिग्रोथ किंवा पुनर्वाढ. डेपिलेशन केवळ केसांचा शाफ्ट काढून टाकते, संपूर्ण केस खूप नाही, त्यामुळे पुन्हा वाढ तुलनेने लवकर होते. त्वचेची जळजळ. डेपिलेशनमुळे त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि केस आतल्या आत वाढू शकतात आणि फॉलिक्युलायटिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुगलेल्या फॉलिकल्स होऊ शकतात. केमिकल एक्सपोजर. डेपिलेटरी क्रीममध्ये रसायने असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा काही व्यक्तींमध्ये ॲलर्जी होऊ शकते. अल्पमुदतीचे परिणाम. डेपिलेशनचे परिणाम सामान्यतः अल्पकालीन असतात, ज्यासाठी त्वचा गुळगुळीत राखण्यासाठी प्रक्रियांची नियमित पुनरावृत्ती आवश्यक असते. एपिलेशन ही एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये केस मुळापासून काढले जातात. एपिलेशनच्या विविध पद्धतींमध्ये हे समाविष्ट आहे: ट्विझिंग, थ्रेडिंग आणि वॅक्सिंग. आता यापैकी प्रत्येकाकडे तपशीलवार पाहूया. ट्विझिंग ही पद्धत लहान प्रमाणात केस काढण्यासाठी वापरली जाते. ही एक संथ प्रक्रिया आहे, जिथे केस चिमटा वापरून हळूवारपणे बाहेर काढले जातात. चिमटे मॅन्युअल किंवा इलेक्ट्रिक असू शकतात. भुवयांना आकार देण्यासाठी सामान्यतः चिमटा वापरला जातो, परंतु वाढलेले केस काढण्यासाठी ते इतरत्र केले जाऊ शकते. थ्रेडिंग. थ्रेडिंग ही सर्वात प्रचलित आणि परवडणारी केस काढण्याची पद्धत आहे, जी भारतात उगम पावली आहे आणि पाश्चात्य देशांमध्येही ती अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या पद्धतीमध्ये लहान प्रमाणात केस काढण्यासाठी विशिष्ट धागा वापरणे समाविष्ट आहे. सामान्यतः 40 क्रमांकाचा धागा. भुवयांना आकार देण्यासाठी आणि चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी ही एक उत्तम तंत्र आहे. या तंत्रात प्रभुत्व मिळविण्यासाठी भरपूर सराव आवश्यक आहे. वॅक्सिंग. मोठ्या आणि लहान भागातील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग ही आणखी एक प्रभावी पद्धत आहे. साधारणपणे वॅक्सिंगचे 2 प्रकार आहेत: हॉट वॅक्स आणि कोल्ड वॅक्स. हॉट वॅक्समध्ये त्वचेवर गरम केलेले मेण लावणे आणि केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने पट्ट्या लावणे आणि पटकन काढून टाकणे समाविष्ट आहे. ते पसरण्यायोग्य बनवण्यासाठी ते अप्रत्यक्षपणे गरम केले जाते. कोल्ड वॅक्समध्ये त्वचेवरील केसांना लवचिक, चिकट मेण लावणे आणि नंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने ते पटकन खेचणे समाविष्ट आहे आणि मेण गरम करणे आवश्यक नसते. एपिलेशन फायदे. दीर्घकाळ टिकणारे परिणाम. एपिलेशन केस मुळापासून काढून टाकते, ज्यांना परत वाढण्यास जास्त वेळ लागतो. वैयक्तिक केसांच्या वाढीच्या दरावर अवलंबून परिणाम 2 ते 6 आठवड्यांपर्यंत टिकू शकतात. बारीक केस पुन्हा वाढणे. पुनरावृत्ती केल्याने केसांचे कूप कमकुवत होऊ शकतात. परिणामी केसांची कालांतराने पातळ वाढ होते.
गुळगुळीत त्वचा. एपिलेशनमुळे त्वचा गुळगुळीत होते. सुविधा. एपिलेशन घरी केले जाऊ शकते आणि बहुतेक पद्धतींमध्ये कमीत कमी उपकरणे आवश्यक असतात, ज्यामुळे हा केस काढण्याचा एक सोयीस्कर पर्याय ठरतो. एपिलेशनचे तोटे. वेदना. एपिलेशन वेदनादायक असू शकते आणि लोकांना उपचार केलेल्या भागात लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते. इनग्रोन केस. एपिलेशनमुळे काही वेळा इनग्रोन केस होऊ शकतात, जेथे केस परत त्वचेवर वाढतात, ज्यामुळे जळजळ होते. खर्च. एपिलेशन सामान्यतः लेझर किंवा इलेक्ट्रोलिसिसपेक्षा कमी खर्चिक असते, परंतु तरीही ते परत परत करावे लागल्यामुळे आणि नियमितपणे सामग्री विकत घ्यावी लागल्यामुळे महाग ठरू शकते. वेळ घेणारे. केस काढण्याच्या इतर पद्धतींपेक्षा एपिलेशनला जास्त वेळ लागू शकतो, विशेषतः जर तुम्ही शरीराच्या मोठ्या भागांवर उपचार करत असाल. समारोप करण्यापूर्वी शिकलेल्या मुख्य मुद्द्याकडे पाहू. केसांच्या वाढीचे चक्र 4 टप्प्यातून जाते: ॲनोजेन, कॅटोजेन, टेलोजेन आणि एक्झोजेन. हायपरटिक्रोसिस किंवा अनावश्यक केस म्हणजे शरीराच्या विविध भागांवर जास्त केस वाढणे. अवांछित केस काढण्याच्या 2 प्रमुख पद्धती आहेत: डेप्लिशन आणि ॲप्लिशन. डेप्लिशनमध्ये त्वचेच्या वरचे केस काढून टाकणे समाविष्ट असते. ॲप्लिशनमध्ये केस मुळापासून काढून टाकणे समाविष्ट असते. आशा आहे की तुम्हाला सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटू पुढच्या सत्रात.